आता बघू आपण क्रोमोझोम्स. तर क्रोमोझोम जे राहतात दॅट आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस इन यूकॅरियोटिक सेल आणि क्रोमोझोम दॅट आर द फिलामेंटस बॉडी. ठीक आहे, म्हणून आपण लिहू इथे की क्रोमोझोम्स आर filamentous body chromosomes are filamentous bodies present in eukaryotic nucleus. आणि क्रोमोझोमचा जो स्टडी करण्यात आला आहे स्ट्रक्चरचा, तो क्रोमोझोमचा स्टडी केला आहे मेटाफेजच्या क्रोमोझोमचा. जसं आपण त्याच्यामध्ये स्टेजेस शिकलो होतो सेल डिव्हिजनमध्ये, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. तर मेटाफेजच्या स्टेजला काय होतं की कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम जे आहे ते कंप्लीट होतं, टोटली कंप्लीट होतं. आणि म्हणून क्रोमोझोम दॅट बिकम शॉर्ट अँड थिक. कारण की पहिल्या फेजला प्रोफेजला क्रोमोझोम्स कसे राहतात, थ्रेडसारखे क्रोमोझोम राहतात अगदी. ठीक आहे, लॉंग राहतात, हायली कॉइल्ड क्रोमोझोम असतात. आणि मेटाफेजला काय होतं, त्याचं कंडेन्सेशन होतं आणि ड्यू टू कंडेन्सेशन क्रोमोझोम दॅट बिकम्स थिकन. आणि क्रोमोझोम हे थिक झाल्याच्या नंतर ते रॉड शेप बनतात. आणि म्हणून जो स्टडी केलेला आहे क्रोमोझोमचा तो मेटाफेजच्या क्रोमोझोमचा स्टडी केला आहे. आणि क्रोमोझोम ही टर्म सगळ्यात पहिले वाल्डर या सायंटिस्टने दिलेली आहे. आणि क्रोमोझोमची जी साईज आहे दॅट साईज व्हॅरीज फ्रॉम स्पेसीज टू स्पेसीज, व्हॅरीज फ्रॉम स्पेसीज टू स्पेसीज. कारण की क्रोमोझोमची जी साईज आहे ती प्रत्येक स्पेसीजमध्ये काय राहते, वेगळी राहते. आता जसं मी सांगितलं तुम्हाला की मेटाफेजचा जो क्रोमोझोम आहे त्याची जी साईज आहे ती आहे 0.1 to 33 म्यू मायक्रॉन एवढी याची साईज आहे. इन लेंथ, एवढी लेंथ आहे. अँड 0.2 to 2 म्यू मायक्रॉन एवढी याची काय आहे, थिकनेस आहे. एवढी थिकनेस आहे कशाची, क्रोमोझोमची. ठीक आहे, 0.1 to 33 म्यू मायक्रॉन इन लेंथ अँड 0.2 to 2 म्यू मायक्रॉन इन थिकनेस. आणि क्रोमोझोम जे राहतात दॅट आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन ओनली. आणि क्रोमोझोम जे राहतात दॅट शो द पॉवर ऑफ सेल्फ रेप्लिकेशन, व्हिजिबल ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन. देन नेक्स्ट जर घेतलं आपण तर दॅट शो द कॅपॅसिटी ऑफ सेल्फ रेप्लिकेशन, सेल्फ रेप्लिकेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतं. सो दॅट प्ले द रोल इन हेरिडिटी. आपण डेफिनेशन शिकलो हेरिडिटीची. देन म्युटेशन, व्हेरिएशन अँड इव्होल्यूशन ऑल्सो. ठीक आहे, म्हणजे सेल्फ रेप्लिकेशनची पॉवर राहते क्रोमोझोममध्ये. सो दॅट प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्युटेशन मीन्स ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ द जीन. व्हेरिएशन, चेंजेस इन द नेक्स्ट जनरेशन. अँड इव्होल्यूशन, इव्होल्युशनरी चेंजेस हे त्याच्यापेक्षा काय राहतात, जास्त राहतात. ठीक आहे, आणि यूकॅरियोटिक क्रोमोझोम जर घेतलं तर यूकॅरियोटिक क्रोमोझोम जो राहतो, कारण की 2 टाईपच्या सेल आहे म्हणून क्रोमोझोमसुद्धा 2 टाईपचे आहे. तर यूकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड ऑफ DNA. ठीक आहे, आणि DNA सोबत काय ॲड होतं, हिस्टोन प्रोटीन. आपण हे शिकलेलो आहो याच वर्षी सगळ्यात पहिल्या चॅप्टरमध्ये की हा जो DNA आहे ह्या DNAमध्ये हिस्टोन प्रोटीन ॲड होतो आणि हिस्टोनपासून त्याचं ऑक्टामर फॉर्म होतं. ठीक आहे, आणि म्हणून हिस्टोन प्रोटीनचे जे 8 मॉलिक्युल्स आहेत ते 8 मॉलिक्युल्स लागतात क्रोमोझोमच्या फॉर्मेशनला. आणि दुसरा एक ग्रुप त्याच्यामध्ये ॲड होतो त्याला म्हटलं तर
नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन असं म्हणतो. ठीक आहे, NHC म्हणतो त्याला, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. ड्यू टू दॅट द क्रोमोझोम दॅट अपियर्स इन 2 पार्ट्स, त्याला आपण काय म्हणतो 2 पार्टमध्ये. एक जो आहे क्रोमोझोमचा पार्ट, त्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये आपण त्याला 2 पार्टमध्ये त्याला काय होतो, अपियर होतो. म्हणजे एकाला आपण युक्रोमॅटिन म्हणतो आणि एकाला आपण हेटेरोक्रोमॅटिन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता जर आपण क्रोमोझोमचं जर फंक्शन घेतलं तर या क्रोमोझोमच्या याच्यामध्ये आपल्याला त्याचं सगळ्यात पहिले आपण क्रोमोझोम्स म्हणजे काय हे पाहिलं, नंतर त्याचं फंक्शन, नंतर नंबर, त्याची साईज, नंतर त्याचं स्ट्रक्चर. तर क्रोमोझोमचा जो फंक्शनल रोल आहे तो फंक्शनल रोल आहे इन हेरिडिटी, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे हेरिडिटीचा जो फिनॉमिनॉन आहे हा फिनॉमिनॉन टोटली कशावरती डिपेंड आहे, क्रोमोझोमवरती डिपेंड आहे. आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला नंबर ऑफ क्रोमोझोम्स. आता हा क्रोमोझोमचा जो नंबर आहे तर हा स्पेसिफिक असतो फॉर अ पर्टिक्युलर स्पीसीज अँड दॅट चेंजेस फ्रॉम स्पेसीस टू स्पेसीस. म्हणजे ही जी टर्म आहे किंवा हा क्रोमोझोमचा जो नंबर आहे या क्रोमोझोमच्या नंबरला जनरली प्लॉयडी लेव्हल असं म्हटलं जातं. आणि प्रेझेन्स ऑफ द होल सेट ऑफ क्रोमोझोम, तर जो आहे होल सेट्स ऑफ क्रोमोझोम दॅट इज कॉल्ड ॲज द युप्लॉइडी. म्हणजे प्रेझेन्स ऑफ होल सेट्स ऑफ क्रोमोझोम is called euploidy. ठीक आहे. म्हणजे हे जो बेसिक नंबर आहे क्रोमोझोमचा जो प्रेझेंट राहतो त्याला आपण जनरली प्लॉयडी लेव्हल असं म्हटलं जातं. द टर्म प्लॉयडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ अ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ द क्रोमोझोम. आणि एक्झॅक्ट जो नंबर आहे क्रोमोझोमचा त्याला युप्लॉइडी असं म्हटलं जातं. आता हा युप्लॉइडी जो नंबर आहे याच्यामध्ये एक तर हॅप्लॉइड राहील. हॅप्लॉइड म्हणजे काय, तर 1 सेट ऑफ द क्रोमोझोम. ठीक आहे. किंवा त्या हॅप्लॉइडसाठी आपण त्याला यन असं म्हटलं जातं. म्हणजे 1 सेट ऑफ क्रोमोझोम राहील, 1 सेट ऑफ क्रोमोझोम, तर याला हॅप्लॉइड म्हटलं जातं. हॅप्लॉइड जर डिनोट करायचा असेल तर X=N डिनोट केला जातो. ठीक आहे. आणि कधी कधी 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम राहील. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम त्याला डिप्लॉइड म्हणतात. डिप्लॉइड म्हणजे 2N. देन 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम त्याला ट्रिप्लॉइड्स म्हणतात म्हणजे 3N. आणि टेट्रॅप्लॉइड म्हणजे काय, सॉरी, टेट्रॅप्लॉइड म्हणजे 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम. 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम त्याला टेट्रॅप्लॉइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि वेन द नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट दॅट इज कॉल्ड ॲज द ॲनिप्लॉइडी. ॲनिप्लॉइडी म्हणजे काय, आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ 1 or more क्रोमोझोम. पहा इथे पुन्हा एक डेफिनेशन आली आहे ॲनिप्लॉइडी. ॲनिप्लॉइडी म्हणजे काय, तर आयदर ॲडिशन or deletion of 1 or more chromosomes. ठीक आहे. इन अ सेल त्याला ॲन्युप्लॉइडी असं म्हटलं जातं. ॲडिशन किंवा डिलिशन जे आहे क्रोमोझोमचं 1 सेलमध्ये त्याला ॲन्युप्लॉइडी लेवल असं म्हटलं जातं. म्हणजे प्लॉइडी लेवल जी राहते
that is for the primary basic number of the chromosome in a cell. When the chromosome number in a cell is the exact multiple of the primary basic number, then that is called as the euploidy. त्याला काय म्हटलं तर euploidy असं म्हटलं जातं, म्हणजे प्रेझेन्स ऑफ द होल सेट्स ऑफ क्रोमोझोम, दॅट इज कॉल्ड euploidy. जसं मग या euploidy जी लेवल आहे त्या लेवलमध्ये एक तर ही लेवल हॅप्लॉइड राहील, डिप्लॉइड राहील, ट्रिप्लॉइड राहील किंवा टेट्रॅप्लॉइड राहील. म्हणजे एक तर N, 2N, 3N और 4N. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर ह्युमन बिईंगमध्ये काय आहे, ही लेवल जी आहे ती डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड आहे म्हणजे काय, जर आपण क्रोमोझोमचा जो पेअर घेतला तर 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम्स हे कुठे प्रेझेंट आहे, ह्युमन बिईंगमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. या 23 पेयर्समध्ये 22 पेयर्स जे आहे त्याला आपण सोमॅटिक क्रोमोझोम म्हणतो. सोमॅटिक क्रोमोझोम्स आर दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ऑटोझोम्स. आणि रिमेनिंग 1 पेयर जी आहे त्या पेयरला आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. ठीक आहे. X और Y क्रोमोझोम जे आहे ते, म्हणजे 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम ह्युमन बिईंगमध्ये प्रेझेंट आहे. ही जी लेवल आहे ती ह्युमन बिईंगमध्ये आहे. डिप्लॉइड लेवल याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे.